महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. दही तिळाचे हेल्दी कॉम्बो, तिखट मसाला बॅलन्स करणारी, एकदा खाल तर वारंवार बनवाल महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल रेसिपी, दही तिळाच्या चटणीमधील गवार मसाला रेसिपी. यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण ही महाराष्ट्रीयन गवार मसाल्याची भाजी जर शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्रामध्ये. आज आहे 3 एप्रिल 2026. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि दही तिळाची चटणी आणि गवार, सोपी आणि झटपट अशी ही एकदा खाल तर वारंवार बनवाल अशी ही महाराष्ट्रीयन मराठी रेसिपी, दह्यातील तिळाच्या चटणीची गवार मसाल्याची भाजी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. प्रथमतः गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवावी. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करावी. तेल 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे रिफाईंड. तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं आहे. तसेच अद्रक लसूणची पेस्ट ही अर्धा चमचा, हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा घालायची आहे. तेलामध्ये परतून घ्यायची थोडीशी ही. यानंतर निवडलेली स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलेली ही गवार आहे, गवार फोडणीला घालायची आहे आणि एक अर्धा सेकंद या तेलामध्ये परतून घ्यायची. अर्धा सेकंद अशा पद्धतीने तेलामध्ये गवार परतल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे. पुन्हा गवार एक पाव सेकंद परतून घ्यायची आहे. आता गवारीवरती झाकण ठेवायचं. एक 2 मिनिटाची वाफ येऊन द्यायची आहे. नंतर 2 मिनिटानंतर गवारीच्या भाजीवरचं झाकण काढायचं. आता यामध्ये तिळाची चटणी 3 चमचे घालायची आहे आणि ही गवार एक अर्धा सेकंदवर परतून घ्यायची. अर्धा सेकंदानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. दही घातल्याच्यानंतर पुन्हा ही गवार अर्धा सेकंदवर परतून घ्यायची. दही आंबट नसावे. अर्धा सेकंदवर गवार परतल्यानंतर यामध्ये 1/4 हळद घालायची आणि एक अर्धा चमचा शाही गरम काळा मसाला यामध्ये घालायचा आणि ही गवार पुन्हा अर्धा सेकंदवर परतून घ्यायची. आता यामध्ये पुन्हा वरतून 2 चमचे तिळाची चटणी घालायची आणि पुन्हा ही गवार या तेलामध्ये चांगली अर्धा सेकंदवर परतून घ्यायची. थोडंसं पाणी शिंपडायचं. गवारीच्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि गवार 7 ते 8 मिनटं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ती शिजून द्यायची. नंतर या गवारीच्या भाजीवरचं झाकण काढायचं. 7 ते 8 मिनटानंतर गवार मसाल्यावरचं झाकण काढून पुन्हा ही गवार एक अर्धा सेकंदभर परतून घ्यायची आणि नंतर इथे गॅस बंद करायचा. गॅस बंद करून गवारीला 10 मिनिटं अशी दम येऊन द्यायची आहे, म्हणजे वाफ येऊन द्यायची बंद गॅसवरती. नंतर पहा, मस्त अशी 10 मिनिटानंतर गवार मसाल्यावरची छान अशी झाकण काढलेलं आहे. अशा पद्धतीने तिखट मसाला बॅलन्स करणारी, दही तिळाच्या चटणीतील हेल्दी कॉम्बो असणारी महाराष्ट्रीयन रेसिपी, दही तिळाच्या चटणीतील गवार मसाला भाजी तयार होते. तर यूट्यूब फॅमिली, घरगुती चवीची ही दही तिळाच्या चटणीतील गवार मसाला भाजी आवडली असल्यास नक्की एकदा ट्राय करून पहा. अशाच भारतीय खाद्य संस्कृतीमधील साध्या सोप्या रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्रातील मराठी यूट्यूब चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि असेच भारतीय खाद्य संस्कृतीमधील साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल. तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच भारतीय खाद्य संस्कृतीमधील आपले मराठी यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. बाय बाय.